आणखी एक मोठी अपडेट समोर येते। विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मार्करवाडी गावातनं लॉंग मार्च काढणार असल्याचं कळतंय। शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकरांनी सुद्धा ही माहिती दिली होती। तर या संदर्भात राहुल गांधींशी बोलणं झाल्याची माहिती आता नाना पटोलेंनी दिली आहे। तर कदाचित ठाकरे सुद्धा मार्करवाडीत जातील अशी प्रतिक्रिया सचिन आहिर यांनी दिली आहे। आणि मताचा अधिकार वाचवण्याची जी जबाबदारी आमची आहे ती मार्करवाडीतूनच जी काही ठिणगी आज पेटलेली आहे ती पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचा एक संकल्प काँग्रेस पक्षाकडून केला जाणार आहे। राहुलजींशी माझं काल बोलणं झालेलं आहे। तो प्रोग्राम तयार करण्याचं काम चालू आहे। सगळी माहिती, मतदार याद्या आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास दिल्लीमध्ये सुरू आहे। त्यानंतर मोमेंट जी आहे बॅलेटवाली ती मोमेंट सुरू करण्याची जी भूमिका आहे ती या ठिकाणी केली जाईल। राहुल गांधी आणि शरद पवार देखील त्या गावी जाणार आहेत आणि तिथून लॉंग मार्चला सुरुवात करणार। कदाचित उद्धव साहेब पण त्यामध्ये सामील होतील की अशी नाकारता येणार नाही, पण ते पक्षाच्या स्तरावरती निर्णय होणं बाकी आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ही सुरुवात केलेली आहे। आणि तुम्ही लक्षात घ्या की त्यांच्याकडचा ज्यांनी ही सुरुवात केली, ज्या गावाने केली, त्यांचा उमेदवार एका प्रकारे निवडून आले, पण त्यांचं समाधान नाही आहे की आम्ही एवढं मतदान नाही एवढं केलेलं आहे। आणि हे त्यांचं नाही, प्रत्येक ग्रामस्थ असतील, प्रत्येक गावातल्या लोकांची एक भावना झालेली आहे की आम्ही दिलेलं मतदान गेलं कुठे। मार्करवाडी नावाचं जे गाव आहे तिथे देखील स्थानिक जनतेने मॉकपोल मागितला होता। मॉकपोलची पूर्ण तयारी झाली होती आणि हे सगळं निवडणुकीनंतर होतं, म्हणजे निकाल आले होते। तिकडे आपण पाहिलं असेल जिंकलेले जे उमेदवार आहेत, जे आमदार झालेले आहेत, त्यांनी देखील तिथे पाठिंबा दिला होता, कारण हा मॉकपोल जनतेच्या मनात देखील जो शंका आहेत ते उत्तर देणारं होतं। साधारणपणे बॅलेट पेपरवर किती कोण जिंकू शकतं आणि त्याच विरोधात ईव्हीएमवर कसं कोण जिंकू शकतं हे आम्ही अनेकदा दाखवलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात आम्ही जे पोस्टल बॅलेट ह्याची मतं आणि ईव्हीएमची मतं ह्याच्यातली तफावत देखील दाखवली। मार्करवाडीने एक भूमिका घेतली, बॅलेट पेपरवरती घेत असताना निवडणूक आयोग मध्ये आलं। आता निवडणूक आयोगाचं काम काय? निवडणुका संपल्यानंतर निवडणूक आयोगाचं काम काय? आणि जर मला माझ्या गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असेल तर त्याच्यात पोलिसांचा काय संबंध? तुम्ही हे घ्यायचंच नाही का? घ्यायचं नाही, आम्हाला टेस्ट घ्यायची आहे, आम्हाला महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे काय खरं आणि काय खोटं। हे गावातल्या लोकांनी घेतलेल्या निर्णयावरती वरवंटा फिरवण्याचं काम जर लोकशाहीने निवडून आलेल्या सरकार करत असेल, ते लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत। मला वाटतं महाविकास आघाडीची भरकटवाडी झाली, त्याच्यामुळे ते मरकटवाडीला त्या ठिकाणी जात आहेत। आज ते पराभवाने एवढे खचलेत की खरं म्हणजे राजकारणामध्ये जय पराजय होत असतात, परंतु हे भांबावलेत, भ्रमिष्ट झालेत, दिशाहीन झालेत आणि त्याच्यामुळं कुठला तरी विषय घेऊन आपल्या अपयशाचं खापर फोडता येतं का कोणाच्या डोक्यावर, त्याचाच केविलवाना प्रयत्न, याच्या पलीकडे काही नाही।